स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म याच घरात झाला होता. हे केवळ घर नसून ते भारतीयांसाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्मारक आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी याच घरात झाला. टिळकांचे वडील गंगाधर पंत हे रत्नागिरीत शिक्षक होते. टिळकांची वयाची पहिली 10 वर्ष याच घरात गेलीत. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. हे घर आता महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली असून त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. हे घर अस्सल कोकणी वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. घर कौलारू असून त्याचे बांधकाम जांभ्या दगडात आणि सागवानी लाकडात केलेले दिसून येते. घर अतिशय साधे पण हवेशीर आहे. यात एक पडवी, मुख्य दिवाणखाना, स्वयंपाकघर आणि मागील बाजूस अंगण आहे. पूर्वीच्या काळी जशा शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या तशीच भावना या घरात गेल्यावर आजही येते. आता हे असलेले संग्रहालय येथे गेल्यावर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळच लोकमान्य टिळकांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे. घरात प्रवेश करताच घराच्या भिंतीवर टिळकांच्या आयुष्यातील काही प्रसंग चित्रांच्या आणि फोटोंच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत. जसे की केसरी आणि मराठा वृत्तपत्राची सुरुवात, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव आणि त्यांची तुरुंगात लिहिले गेलेल्या गीता रहस्य ग्रंथ याचा समावेश करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर येथे टिळकांच्या घराची वंशावळ सुद्धा पाहायला मिळते. अशा प्रेरणादायी स्मारकास आपणास भेट द्यायची असल्यास तर रत्नागिरीतील टिळकआळी येथे यावे लागेल. भेट देण्याची वेळ आहे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि हो, तसेच सोमवारी हे स्मारक बंद राहते. येथे प्रवेश विनामूल्य आहे.